सर. हॅलो. हॅलो. कुठे आहे रे तू? आहे ग, मी बाहेरच आहे, बोल ना. अरे मला एक बोल. काय ग, काय झालं? कशामुळे ओरडतास? लय वैताग देते रे. अगं लहान लेकरं आहे, वैताग जाणार तिकडे. अरे मला ना ह्या सगळ्याचा विटा आलाय रे. मला तुझ्या बरोबर यायचंय. काय, कुठं जायचंय? कुठं नाही मला, पण मला इथं नाही राहायचं आता. अगं पण ते लेकरू, लहान लेकरू, त्याचा तर विचार कर. राहू दे ना, त्याचं लेकरू आहे, तो सांभाळेन. तू काय चक्करली का ग? मीच चक्करले ना, म्हणजे तुला पण नाही न्यायचं मला इथून? अगं तसं नाही, माझा पण जीव आहेच ना तुझ्यावर. मग कुठं अडतंय? अगं पण बरं ठीक आहे, आता तुझी इच्छाच आहे ना, जाऊ कुठं तरी निघून. हा, इथं नाही राहायचं मला. ही पोरानी आणि त्याच्या बापानी मरणाचा वैताग दिलाय मला, आणि हे असल्या भिकारड्या घरात आणून ठेवलंय मला. बरं ठीक आहे, जाऊ दे. आता करून सगळं व्यवस्थित, कशाला काळजी करतेस? मी आहे ना तुझ्यासाठी. हा, चल स्माइल कर बघू. आता तुला दिसणार आहे का मी स्माइल केलेली? मला प्रत्यक्षात बघायचंय तुला स्माइल केलेलं. येऊ का मी तिकडं? मग आता काय, मी काय बँड बाजा लाव तुला बोलवायला? बरं आलो, 10 मिनिटात आलो. हा ये. खुश आहे. अरे वा, त्याला घेऊन जायचं. ह्याला कशाला न्यायचं, बस इथंच. अगं ते चल, त्याला काय करायचंय निघून? बाई बघ ना. हा, किती सोन्यासारखं पोर आहे. जरा पण माया येत नाही ह्यांना. असंच कसं रस्त्याने सोडून दिलं कोता? गाडी बिडी आली असती, कोणी उचलून घेऊन गेलं असतं. मग उचलून जाऊ दे, गाडीने टक्कर मारली, काय लेकराला झालं असतं, काय झालं असतं, काय केलं असतं? हा, देव पण आशांना कशाला देतो काय माहिती. लेकर सांभाळता येत नसेल तर मग पैदाच कशाला करावा? पण हे हाय कोणाचं बाई? अहो माझं पोरगं तुमच्याकडे. तुमचं आहे का? हा, मग खरं तुमचं आहे का? नक्की तुमचं? अहो माझंच आहे की ते. अरे रडणी पळत होतं की, रडत रडत आई आई बाई बाई करत. रोड येत नाही तर कशाला सोडता अशी? अहो मी कामाला गेलो तो, माझी बायको घरी होती ना. मग ती एक गाडीवर गेली, तुमची बायको होती का काय? गाडीवर गेली. हा, त्या गाडी मागच पोरग पळत होतं. कोणाच्या? काय माहिती, गाडी होती एक. नाही, घरी येते. नाही नाही, बघा तुम्ही जरा लक्ष द्या जरा मुलाकडं. आता गाडी बिडी आली असती म्हणजे मग. नाही, घरी येते इथं. आता घरी होती मी, आत्ताच गेलो, अर्धा एक तास झाला असं झालं. बघा बघ काय पाय, काय आजकालच्या पोरं सोडते तर निघून जातात बाई कुठं बी. हा, अवघड झाले नाही का? अवघड आहे. चला मला काम आहे. चल. कुठे गेली हे पोराला सोडून, कुठे गेली काय माहिती? आकलीचा भाग नाही हिला पण. खुशी, ए खुशी, खुशी. अरे घरात पण नाही, गेली कुठे नेमकी? पोराला सोडून कुठे गेली काय माहिती? खायला काय आहे का नाही? इथं थांब, तुला खायला चारतो, थांब. ह्यातलं खाऊ आपण, इकडे चल. गेली काय माहिती? बस खाली. धर की, धर थोडं धर, इकडे अलीकडे चल, इकडे चल, धर खा. अरे खा, धर खा. कुठे गेली काय माहिती? अरे भैया काय करतो? अरे काय नाही, खुशी कुठे गेली काय माहिती? येडा बेडा झाला काय? तुझी बायको आता गाडी बघितली एक जणाच्या, पळून गेली ती सरळ. कुणा बरं? काय माहिती कोण होतं मला तरी. पळून गेली?
आणि तू बसला इथं खायला घाली त्या पोराला. अरे पोराचा सुद्धा विचार नाही केला, डायरेक्ट गेली निघून ती. तुला फोन बिन केलता का? नाही काही नाही. नाही बघ भाऊ, ती गेली मला दिसली. तू अडवायच नाही लागा. आता मी काय अडवणार तुझी बायको, तो विषय मी कस काय अडवणार? मी आपलं अरे साईडने चाललो होतो तर बघितलं पोरग तरी आणून घे, त्याला तरी अडवायचं लागा. तिने चांगलं नाही केलं बरं काही. अरे सोन्यासारख्या मुलाला सोडून निघून गेली, थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तिला. आता ह्या पोराकडे पाहून मलाच हुरहुर वाटायला लागली. कसं सांभाळणार आता तू त्याला बिगरायचं? आणि तिला असं करायचं होतं तर त्याला पायदाच नाही करायचं. अरे ह्या असल्या मुली आई घाल्या लईच 12ची असतात. तिने आज 2 नाही 3 जीवांचं वाटोळ केलंय. असल्या बायका लईच भांगार अवलादीचे असतात आणि ज्या कोणाच्याच नसतात. जोपर्यंत मास आहे तोपर्यंतच वास असतो बाबा. आणि परत यायला तर काय विसरत नाही बघ. आणि एक गोष्ट सांगतो, परत तिला काय घरात घेऊ नको. आयुष्यभर शेळी बनून राहण्यापेक्षा ना एक दिवस बोकाड बनून राहा. अरे एकदा दुधाने तोंड पोळलंय, आता कशाला सांगतो तू? आणि तशी पण घरची आईबाप म्हणायची शहरातली पोरगी नाही आपल्या खेडेगावात राहायची. सगळ्या लोकांचं आगून वाटलं झालंय र माझं. ही असले दिवस नसतं राहिलं माझं. अरे ती मला सोडून गेली याचं दुःख नाही, पण ही लेकराला टाकून गेली र ह्याचं लय दुःख होतंय. जगावं का मारावं ही सुद्धा समजा नाही मला. जाऊ दे, गेली तर गेली. मी आहे की अजून, मी करेल त्याचा सांभाळ. लहानाचा मोठा करेन, काही कमी पडू नाही देणार. बघ बुवा, आता सांभाळतो पोरग, तुझ्याशिवाय कोण नाही राहिलं त्याला. आणि जाऊ दे, गेली तर गेली. सिरसारामात तो पकडे 50. आता सगळं तुलाच बघायचंय. माझ्याकडून काही जर मदत लागली तर मला सांग, कधी पण फोन कर, निमेराचा येईल. जाऊ का मी? अनिकेत, हा काय चाललंय तुझं इकडे? लेकराला तू खायला घालतोस? बाबा तुमचं ऐकलं नाही. काय झालं? तुम्ही सांगितलं होतं मला शहराला बरोबर लग्न नको करू, आपल्या खेड्यामध्ये नसते टिकत. म्हणजे काय म्हणायचं काय तुला नेमकं? गेली पळून ती, पळून गेली आणि लेकरू एवढं सोन्यासारखं सोडून पोराला टाकून गेली. अरे तिने तुला- लेकराचा सुद्धा एक विचार नाही केला. अरे तुला 10 वेळा सांगितलं ना, टोन घ्या मारली झक आता पाहिली ना, ह्याचं काय करायचं? मी आहे की. अरे काय करशील? एवढं लेकरू सांभाळ सोपं असतं का? बाय याच्या नाकात दम येतोय आणि हे याचं हागणं मुतणं खाणं पिणं सगळं. काय म्हणूया पुरीला बी एवढी लाज कशी सोडली नी? काही चौकशी कोणा बरोबर गेली? काय कोण पोरग होतं? पोरग नाही माहित कोण होतं, पण आपला तो शेजारचा नाही का तो पके, हा, ते आलता, त्यांनी सांगितलं की एका पोराबरोबर गेली म्हणून. काय र तिच्या आईला अवदास आठवली रे या पुरीला. जाऊ दे, आता माझ्याच कर्माची फळ ही. तुम्ही एवढं सांगून मी नाही ऐकलं. आता मस्त सांगितलं पण आता काय करणार काय? काय म्हणू त्या पुरीला? पण नको टेन्शन घेऊ, आहे मी, बघू काय करायचं ते. आणि आता आले होय तिला घरात नको. तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. चालतं एखादी आता आहे ना गरीबाची पोरगी बघू आणि लग्न करून टाकू तुझं. हे लेकरू सांभाळलं आहे ना, आपलं काम नाही बघ. किती दिवस सांभाळणार यार? आणि ती कोण आहे ना त्याचा बी कार्यक्रम लावतो, बघू आता ती कोणाबरोबर पाहिली ना, बघू येईल लक्षात आपल्या. काल त्याला खायला घाल, ती रडत असेल आता. अरे बापूला दिसाने आला रे. तर काय सांगायची? अरे मला गावातच समजले असंच झालं म्हणून. हा ना, काय याला या घोड्याला म्हणतो तो, आपली खेड्यातली एखादी पोरगी बघू, शहरातली पोरगी प्रेमन भानगडी. पोराचं कसं करणार? त्याचं आता काय आता हे तो म्हणतो काम करीन का पोराला सांभाळीन, इथं लोकांच्या घरात राहतोय तो. आता कसं काय व्हायचं? एवढं सोपं नाही ना होती. मग आता एवढं तिचं लग्न करावं लागेल दुसरं. लग्न करा, इथं चालता बोलता कोणी या चांगलं पोरी द्या आणि त्याला कोण द्यायला लागलं? कसली कहाणी एडी वाकडे आणावं लागेल ना. मग आता हे कुणी तू बघायचं? एक काम कर ना, तुम्ही दोघं नवरा बायको त्याला सांभाळा, त्याला राहू दे कामाला. तिथं आहेच तुला समजा. नाही जमायचे, तुम्ही ना कामाला जाता तर काय होणार आहे? हा ना, पण त्याला तर लहानाचं मोठं करावं लागेल ना. काय बाबा, लय भयानक परिस्थिती राव आजकालच्या जगात. हा, एवढं शेण खाताना कसं त्या पुरीला असेल लाज शरम कशी वाटली असेल. तिला मारायची तर लग्नाच्या अगोदर झक मारायची ना, लग्न पोरग आणि मग ही अवताचा सोचली म्हणल्यावर काय म्हणावंच काय. जाऊ दे आता, काय हाय मी शेजारला भाऊ, काय लागलं तर आवाज दे. आहेच आता काय मागावं आणि काय आता ह्या दुसरे काय हो करतो खात पात, हीच लय मोठी अडचण निर्माण झाली नाही. चला जाऊ मग. हो चला, काय म्हणा त्याला. अरे पोराच कसं
हे सोड त्याला घ्यायच नाही अजिबात. ते माझ्याशिवाय नाही राहत. कुणाशिवाय एवढं दिवस सांभाळून तुझ्याशिवाय राहत नाही म्हणजे तुला काय लाज बीज वाटते का नाही? माझ्याकडे कस काय आली तू? कस काय आली म्हणजे? कस काय आली म्हणजे काय संबंध तिथे यायचा तुझा? आपल्या घरी नको मग आपल्या कुठं घरी? जाऊ? अगं पळ कुठे? तुला हात कुणाला लावते ह्याचा तरी भान आहे का? अरे स्वतःच्या पोटच्या लेकराला टाकून गेली तू आणि आता आली वेळ बोंबलं तिकडे वर तोंड करून. आणि तो माझा पोरगा आहे. तू इथनं लगेच चालतो अजिबात थांबू नको इथं आणि परत माझ्या घरी यायच नाही तू. आणि आज कस काय दिसला तसा पण तुला तुझा पोरगा? एवढा दिवस काय मरून पडली होती काय कुठं? 4 दिवस झालं तोंड करून वर निघून गेली आणि आता आली परत वर तोंड करून. ही पोरग आणि माझं घर कसं सांभाळायचं मी बघतो. तू अजिबात इथं राहू नको. आणि परत जर माझ्या घरापुढं किंवा माझ्या पोराला हात लावायचा प्रयत्न केला ना हातपाय तोडून फेकून देईन तिकडं. चुकलं माझं, माफ करा मला. मी लोकांच्या बैक्याने पळून गेलो. लाज कशी वाटत नाही तुला? काय कमी होत तुला इथं? अरे काय होतं कमी तर सोन्यासारखं पोरग सोडून गेली नवरा आम्ही सगळी इथं असताना एवढं शेण खायचं तो लग्न कशाला केलं तू? परत तोट घेऊन परत माघारी आली इथं. तुला वाटलं नाही का आपल्याला घरात घेते नाही घेते? कसं काय आली तू इथं? काय झालं? एवढी बेशरम. आपण मग कुठे जाणार आहे ना? मी कुठे जाणार? त्याच्या माग पळायला तुला झक मारायची ना. कुठे गेला तू? कोणाची पोरग धरते? लाज नाही वाटली? कोण होता त्यो? ते आधी होता. कस काय पळायला त्याच्या माग? हीच होती त्या दिवशी ती बाई. हीच होती ना? हीच होती. आणि हे पोरा हो येड्यासारखं हो तिच्या माग रडत पळते. अहो ज्याला नाही ते नको ते देव धराम भानगडी डॉक्टर हिला झालंय तो का ना सोडून पळून गेली परत तोंड घेऊन मागं. आमच्या शेजारी 10 वर्ष झालं मूळ बाळ नाही. हे देव कर ते देव कर, हे दवाखाना कर ते दवाखाना कर, मर मर मरतात. लाखोने पैसा वाचलाय पण त्यांच्या घरात पाळणा आला ना. आणि तुला सोन्यासारखं पोर आहे तू अशी टाकून जाते कशासाठी ग? आणि त्या दिवशी खरं काही बरं वाईट झालं असतं मग गाड्या घोड्या येतात रस्त्याला तर पोरग किती रडत होता. पोरग रस्त्यावर सोडून गेली? हा रस्त्यावर होतो मुलगा. आहे का? कोण आहे तू? लाज कशी वाटत नाही? अगं पैसा पाणी सुख कधी पण भेटत पण हे सगळं खरं दागे नाही. ही करी आपली अरे बघ 1 मिनिट राही नाही आम्ही कसं सांभाळ असेल त्याला 4-8 दिवस. आणि आता कसं काय आली परत? काय आलं? आली काय? बघा ना. अरे पळपुटीला घरात काय घेतलं तुम्ही? द्या कोण या असले भांगार भोंगारी तसं उभा करायचं. किती दिवस घेतली? 4 दिवसात भागलं सगळं. प्रेम प्रेम कशा संग तरी लग्न झालं याची तरी अक्कल पाहिजे ना थोडीफार. आपण कसं जावं काय करावं? हा पैसा पाणी घरात बी नाही घ्यायला पाहिजे माहिती का? मला त्या महाराजांनी सांगितलं असंच झाले म्हणून तो मला माहित झालं. अरे हे सांभाळतच नाही ते. अगं पैशाची धुंदी काही चांगली नाही. तो कष्ट करून आणत होता ना घालीत होता पोटभर पोटाला पोटभर. मग प्रॉब्लेम काय होत तुला? हिला हाकून देईल ठेवू नका. सुखा समाधान खातच होती नाही कशासाठी आवडत सर? काही नाही आकलून पैसा पाणी असतो मग सांभाळायची. कुणाच्या माग जमून जात नसते. आपला नवराच आपल्याला आयुष्यभर जातो. हे काय हजा मजा करतील आणि देतील सोडून. हकल्ली ना हकल्ली. बाहेरच्यांचं काय खरं नसतंय. दुसरी कुणी असते ना तिकडे वीर बारो केली असती आत्महत्या केली असती. पोरासाठी आली ती पोरासाठी आली. एवढं तरी तिचं डोकं चाललंय पोरासाठी. असताना मी त्याला लहान तू एक काम कर ते पोरग घेऊन जा त्याला मोकळं कर. कस काय जाऊ म्हणजे जाताना काय कुठं काय खबर घेऊन गेलती काय कुठं? हा अक्कल घाण ठेवली ती. गरीब पोरग आहे म्हणून त्याचा फायदा घेऊ राहिली काय? का त्याला कोणीच नाही? आई बाप नाही तर कोण नाही तर कोण नाही ते मोकळा आहे का? किती जीव लावित होता तुला? आम्ही तुमच्या प्रपंचात अडचण नको नको काही त्रास आम्ही बाहेर ना तुमच्यासाठी तुम्हाला शेजारी पाजारी बारा तीन ती पोरग सांभाळ नाही. पोरग कोणाची गाडी खाली गेला असतं मग आणि एखाद्या उचलून नेलं असतं. काय केलं असतं मग? चालू आहे सध्या प्रकार. परत बाई अशी वागशील का? सोन्यासारख्या संसाराला काय लात मारतीस तू? काय करायचं यांना कळायला पाहिजे. पोराला काय करायची? घ्यायची घरात का नाही घ्यायची? तुझ्या मनावर आहे बघ बाबा. नाही राहायची. पोरांचा विचार कर जरा. फक्त पोरांचा विचार करा. मग तुला अक्कल नव्हती का पहिलं? नव्हती का? काय म्हणते शेजारी तू अक्कल कुठं खायला गेलती कुठं? लोक तोंडात सीन घालते. कुशल बाई निघून गेली घरात घेतली. घालतात घेतलंच नाही पाहिजे. असं घरात घेतलं होतं मग त्याचे फायदे परत
लय किस्से आहेत असे परत परत जाते आणि परत 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 येतात. अगं तुझं नशीब चांगलं, असा नवरा भेटलाय तुला. 2 घास सुखाने खाऊ घालतोय, नाही तर दुसरीकडे जाऊन बघ, जाळून पोळून मारून टाकतेस तू ना. अहो, त्याला 2 नाही ते 3 ड्रेस असतील, हिला 25 साड्या असतील. काय मागितलं हे तुमची चुकी आहे सगळी, माहितीये का? तुम्ही संघ सांभाळायला पाहिजे यांना, माहिती का? तुम्ही राहतात एकीकडे पोर एकीकडे कामाला, त्याचा काय फायदा आहे? शनला सुनांना सासू सासऱ्याची तर लई मोठी अडचण वाटतं. नवरा बायको दोघं असले म्हणजे हजा मजार. याच्यासाठी आई बाप जवळ लागत आहेत. कुठं भांडणं झाली? मग कस काय गेली? काय थोडेफार तरी काहीतरी झालं असेल. 10-5 रुपयावरून झाला असेल. मुंबईला राहायला चल म्हणत होती मला. मुंबईला काय ग तुला? मुंबईला काय बापाचं का थोडं काय तिथं. मुंबईला खायला माग झालते ना तुम्ही. अरे एवढ्या खुरड्यासारखे ते आपण बकऱ्या बांधतो ना, तेवढं तरी रूम मोडला असन. तिकडे असे बारके बारके रूम आहेत. तिथं जमत, तिथं जमत, इथं नाही जमत. तिथं नसल्यावर शेजारी पाजारी देतील. तिथं कोण विचारत बी कोण नाही. विचारतो उपाशी मिळत अहो, करोनाच्या काळात जी पळून आले तर परत गेले नाही. मुंबईला गेलो ना म्हणून भांडत होती माझ्यासोबत. मला म्हणायची एक तर मुंबईला राहायला चल, नाहीतर मी जाते निघून. अगं गेली बाई निघून. मुंबईला गेलीस ना. अरे मग गेली निघून तर मग आई बाप्पा तिकडे जायचं. का नाही गेली आई बापाकडे तुझी? कुठं गेले होते पण काय माहिती म्हणून. पोरग पळून कोण? गेली ती. कोण होतं रे ते पोरं? कोण? कोणासोबत? तिच्या माहेरचं असं त्याचे हातपाय मोडायचे ना तुम्ही. परत येईन नाही. कोण आहे ते समाचार पोरं? बघतो ना. त्याला का नाही घेऊन आली सोडायला? अरे कान फडायचं ना. आ, ती गेला असेल भामट्याने इथं सोडून. रागा गेली कुठं निघून. एवढं आहे का सांभाळायचं? एवढं सोपं आहे का? पैसे लागत आहेत भाऊ, कष्ट करून कमावं लागत. नशीब. तिला अक्कल नाही ना त्या गोष्टीची. हा, तिला कष्ट सांगायचं कसं करावं काय लागतं, माझे सगळं कष्ट जागच्या जागेवर येतंय. अरे नशीब तिला सोडली जीवन नाही तिकडे इकली फिकली नाही कोणाला तिने. नाहीतर चालू आहे सध्या प्रकार पूर चालू आहे तर. निकी त्यात पुरी तिकडे नेऊन वाचलीस तू. पण आता नाही करणार परत बघा नाही करणार. काय गॅरंटी आपली तू तर काय इच्छा नाही बा, तुम्ही तुमचं ठरवा. ती लेकराचं तुम्ही काय मायले चला बाबा, आपलं चल शेजार. हे बघा तुम्ही ए, आपलं सांग. बघा तुमचं काय तुम्हाला एकत्र आयुष्य काढायचे. हे आता राहिली ती राहिली, परत निघून गेल्या, परत असं गेल्या. नाही आली काय? कशाला घेतो? बघ सारी दुनिया सांगती. ह्याची तरी जाण ठेवायची, लाज ठेवायची थोडीफार. आपल्या नवऱ्याची इज्जत आहे थोडीफार. मित्र माझा किती करतो काय तुमच्यासाठी. काय कमी केलं तुला सांग? त्याच्या अंगावर कपडे नसतात नीट. आणि हिला मागितली साडी, हिला कुठं फिरायला नेतोय, सगळ्या गोष्टी देतोय. यार आणि मुंबई पुण्यात काय ठेवलंय? काय रे तिथे? तुम्हाला जे लागतंय ते इथं पण भेटतंय. वडापाव, चहा, बिस्किट. इथं शेजारी पाजाराला म्हणली ना आज पीठ नाही, एखादं म्हणून पायी घेऊन जा, तुला पाहिली दर कर खा. पाहिली भरात 4 दिवस जातील. तिथं काय खाता राशील नीट. मुंबईमध्ये हिच्यामुळे उपाशी मारायची वेळ आली इथं आता तिला घरी ठेवायची नाही, तुझ्या बरोबर कामाला न्यायचं तिला. हा, कामाला घेऊन जा. काय कष्ट करायचं. आता तीच करायची तिला काम. असं का आईत बसून खाल्ल्या मग लय सुस्त आहे सगळं. काय तर बसून खाल्ले असं हा. सुस्त माणसाला नसतं उद्योग सुस्त. त्या लेकरासाठी फक्त तुला घरात घ्यायची नाही. तुला काय हो, आता हिला इथून नाही, तिचा बाप बी स्वीकारत नसतो तिला. नाही ते खायचीच पंचायत. तिने एकदा जाऊन बघून दाखवा तिथं काय म्हणते. काय करेल तुझा बाप? घरात घेऊन घ्यायचं. अशी घेईन तो. तुझ्या बापाला माहिती घे सगळं. योग बोलून त्याला सांगतो ना सगळं. ते तुझ्या पोरीचं बघ पराक्रम. अरे त्या बापाला सुद्धा म्हणजे असं मरावं का, काय का औषध पिऊन मरावं काय असं वाटेल आपल्या. तुम्ही सांगा, गरीबाचा असो श्रीमंताचा असो, पोरगी पळली ना त्या आईबापावर एवढे का म्हणजे भयान परिस्थिती ती. ह्यांना काय नाही बिन लागेल, पण त्या आईबापाला वाटतं औषध पिऊन मारावं, नाही तर फाशी घेऊन मारावं. कुणाच्याच गरीबाच्या असो श्रीमंताच्या असो असं लेकरांनी केलेलं आवडत नाही ना. अहो, पण ज्याच्यासाठी गेले त्यांनी ठेवलं जरा का? विचार करायचा गेले ना आपल्याला. हाकून. सासू सासरा नवरा लेकरू आपले आई बाप तिकडे त्यांच्यावर काय बितली असेल. ठीक आहे, आता तुझी ही पहिली आणि शेवटची चूक. परत जर असं वागली ना, तुझ्या आई बापाला बोलून घेऊन तुझं तिकडं खप करेल. जा बघ, त्या घालते लेकराला खायला. आणि नको काय म्हणू, आता जाऊ दे. हा, जाऊ दे. तुम्ही म्हणताय म्हणून मी ग बसलोय. एकदा चूक माफ करून टाकायची, परत नाही मग. काय हो, आता कळाय नाहीच ना या बायांना, कळानच. तरुण पुरीचं वेगळंच आणि हे पोरं ठून पाया पळू राहिल्यात. काय म्हणावं काय बोलावं, कुठं चाललंय या बरं, त्यांना काय पाहिजे हीच कळा ना. कळानच ना. तो काय नाही, दाग दागिने आयुष करायला पाहिजे, दुसरं काय नाही. तर जगाय काय लागतो. पण पोरग देतोय ना सगळं, नवरा सगळं देतोय ना. शहरात राहणारे अन्नच खाते, ज्वारीची भाकर आणि गव्हाची चपाती. हिथं काय खाते, दुसरं काय वेगळं येतं का? आणि मग जायचं कशासाठी, मुंबईला जायचं कशासाठी, इथं सगळं भेटते ना. आणि लय वाटलं 1-2 दिवस जाऊन फिरून येतेत ना. जाऊ द्या, चालय त्यांचं काय. चहा पिऊन जावा. नाही जातो मी, जातो मला. ठीक आहे, जाऊ दे, विसरून जा, काय करतो.